चे निकाल जाहीर झालेले आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार थोड्याफार मताच्या फरकाने 400 मताच्या फरकाने त्यांचा पराभव झालेला आहे. नेमकं काय पराभवाचं कारण काय तुम्हाला वाटतं? नाही, पराभवाचे कारण आम्ही शोधतोय, काय काय कुठे कुठे चुकलंय. पण एकंदरीत जो काही थोडासा वेळ जास्त निवडणुकीमध्ये वाढला, त्याच्यामुळे जे काही बदनामीचे प्रकार असतील, दबदाटीचे प्रकार असतील, फसवणुकीचे प्रकार असतील, या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी किंवा काही आमिष दाखवणं असेल, या गोष्टी त्या ठिकाणी वाढल्या. आता 2 तारखेला मला खात्री आहे का नगराध्यक्षांसह 18 नगरसेवक त्या ठिकाणी निवडून येतील असा प्रकारचा निकाल 2 तारखेच्या निवडणुकीमध्ये झाला असता. ठीक आहे, तर जर तरच्या गोष्टीला अर्थ नसतो. तर 409 मतं म्हणजे फार 0.94% एवढंच मताधिक्य त्या ठिकाणी कमी पडलं आणि त्याच्यासाठी किती परिश्रम त्यांना घ्यावे लागले. म्हणजे वास्तविक पाहता 9 वर्ष एक उमेदवार तयारी करतोय आणि आमचं 40 दिवसाचा उमेदवार आहे. तर या सगळ्या गोष्टीचा विचार करता एक चांगल्या प्रकारचं निवडणूक झाली. जरी पराभव झाला असेल नगराध्यक्ष पदाचा, नगरसेवक थोडेफार कमी आले असतील. आमचे 3 नगरसेवक त्या ठिकाणी कमी मताने 100च्या आत 50च्या आत 3 गेले, 57 मतांनी 1 गेलाय. तेव्हा एकदमच फार चित्र हे एकदम वाईट आहे. मताची आकडेवारी जर बघितली घड्याळाची आणि कमळाची, तर दोन्हीमध्ये फार मोठा फरक आहे. कमळाचे जे उमेदवार त्यांना 10,000 काहीतरी मतं आहे आणि घड्याळाचे जे काही उमेदवार आहे 17,000 काहीतरी मतं त्यांना आहेत. फार मोठा फरक त्याच्यामध्ये आहे. आमचा पूर्ण पॅनल घड्याळाचा आहे आणि त्यांचा पॅनल सगळा मिक्स पॅनल होता. लोकसेवा आघाडी, अपक्ष असे सगळे होऊन त्या ठिकाणी तो पॅनल त्या ठिकाणी निवडून आला. तर मागच्यापेक्षा 2016 पेक्षा चांगला निकाल आम्ही या ठिकाणी घेतलेला आहे. आणि जरी निकाल काही लागलेला असेल याचा आणि दुसऱ्या निवडणुकीचा अर्थार्थी काही संबंध नसतो, कारण प्रत्येक निवडणुकीकडे मतदार त्या निवडणुकीकडे वेगळ्या पद्धतीने बघत असतात. तो निवडणुकीचा निकाल ते वेगळ्या पद्धतीने घेत असतात. त्यामुळे त्याच्यामध्ये कुठेही काही ही निवडणूक झाली म्हणून असं झालं असतं तसं झालं असतं असं काही नसतं. प्रत्येक निवडणूक वेगळी असते. आपण जर बघितलं तर विजयानंतरच्या प्रतिक्रियेमध्ये विवेक कोल्हे असे म्हणाले की जे म्हणत होते की आम्ही त्यांना थांबवले गेलो नाही विधानसभेला जर मी उभा राहिलो असतो तर काय चित्र असतं त्यांनी या निकालावरून पाहून घ्यावं, याच्यावर जाऊन. नाही, निकाल विधानसभेची निवडणुकीमध्ये मी काही थांबवायला गेलो नव्हतो. स्वतःहून थांबले आणि आम्हाला म्हणजे मला महायुती म्हणून मला पाठिंबा दिला. मी तर त्यांना ज्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महायुतीमध्ये सामील झालेली होती त्या दिवशी सांगितलं होतं का तुम्हाला तिकीट मिळणार नाही, तुम्ही दुसऱ्या पक्षात निघू शकता. त्याला त्यांनी जरा लाईटली घेतलं आणि होता दम तर जाऊन यायचं होतं. कळलं असतं ना. 5 वर्षामध्ये जे काही कामं मी केली, मागच्या 5 वर्षामध्ये ते का झाली नाही हा खऱ्या अर्थाने संशोधनाचा विषय आहे. आणि मग याचा विचार जनतेने केला का 5 वर्षामधल्या आणि पहिल्यांदा काळे परिवार सत्ताधारी पक्षाचा आमदार म्हणून त्या ठिकाणी काम करण्याची संधी मिळाली. उलट त्यांच्याकडे 40 वर्ष कायम सत्ताधारी आमदार म्हणून काम करण्याची संधी मिळाली. माजी आमदार अशोकरावजी काळे साहेब 10 वर्ष विरोधी पक्षाचे आमदार होते. विरोधी पक्षाचा आमदार आणि सत्ताधारी पक्षाचा आमदार याचा फरक काय मी मागच्या 5 वर्षामध्ये दाखवून दिलं. आणि म्हणून कामाचा जो काही आवाका बघितला, सर्व त्यांनी उभे आडवे सगळे घेऊन झाले आणि त्यांना लक्षात आलं हे आपल्या आवाक्याच्या बाहेर आहे. त्याच्या आपण शांत बसलेलं बरं. आणि पक्षाचा आदेश मानला तर ठीक, पक्षाने पण मग त्या पद्धतीने दाखवलं असतं का काय असतं ते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळ चिन्हावर 11 नगरसेवक निवडून आलेले आहे. भारतीय जनता पार्टी, लोकसेवा आघाडी आणि अपक्ष अशी मिळून 19 आहे. त्याच्यामध्ये लोकसेवा आघाडी आणि अपक्ष त्यांचे 4+1 असे उमेदवार आहे. आणि माझी त्यांना त्या गटाला ऑफर आहे का शहर विकासाच्या दृष्टीने आता उपनगराध्यक्षची निवड असेल किंवा सभापतीची निवड असेल, आता भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष आहे त्यांनी तिथं काम करावं. परंतु खाली जे काय उपनगराध्यक्ष असेल, सभापती असतील, हे सर्व लोकसेवा आघाडी असेल, अपक्ष असेल यांनी मिळून ठरवावं. आणि त्यांचे सर्व 5च्या 5 नगरसेवकांनी जो काही निर्णय घेतलेला असेल
त्याच्यामध्ये आम्हाला कुठेही त्या ठिकाणी काही सामील करून घ्यायचं न करता त्यांच्या त्या निर्णयाला आमचा बिनशर्त पाठिंबा राहील. शहर विकासाच्या दृष्टीने ही महत्वाची गोष्ट राहील आणि मग याचा विचार आपण सर्वांनी करावा. मागच्या काळामध्ये नगराध्यक्ष विजयरावजी वाडणे अपक्ष निवडून आले त्यावेळेसही आम्ही शहर विकासाच्या दृष्टिकोनातून त्यांना आम्ही पाठिंबा दिलेला होता आणि 5 वर्ष त्यांनी त्या पद्धतीने जिथं जिथं विकासाचा विषय असेल तिथे आमचा पाठिंबा त्यांना राहिला. तशाच पद्धतीची ऑफर आता आहे. उद्घाटन करून गेले होते, भूमिपूजन करून गेले होते. कोण शिला लावली होती? आपल्या आंबेडकर स्मारकाच्या तिथं कोण शिला लावलेली होती? मैदानाच्या तिथं कोण शिला लावलेली होती का भूमिगत वीजवाहिन्यांचं यांचं भूमिपूजन झालेलं आहे आणि कितीतरी कोटी रुपयामधून हे सर्व शहरातल्या वायरी वगैरे दिसतात, ट्रान्सफॉर्मर दिसतात. जे काय असेल ते आता मला माहित नाही. तसं काही नाही. काय घोषणा झाली पण ते निधी कुठे गेला तो संशोधनाचा विषय. त्यांची घोषणा मागच्या काळामध्ये भूमिगत गटारीसारखी जी झालेली, भूमिगत वीज वाहिन्यांसारखी जी झालेली, तर उताराची पण घोषणा तशीच आहे का? असं व्हायला नको. लोक नादी लागायला नको. मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आपण जे काही सहकार्य केलं त्याच्याबद्दल देखील मनापासून आभार. खरं तर या निवडणुकीमध्ये नगराध्यक्ष पदाकरता माझा 409 मतांनी पराभव झालेला आहे. पराभव हा पराभवच असतो. 1 मतानं हो की हजारो मतांनी हो. त्याच्यामुळे हा पराभव मी आणि आमचा पक्ष नम्रपणे स्वीकारित आहोत. परंतु त्याचबरोबर काही गोष्टी जनतेच्या निदर्शनास आणून द्यायला पाहिजे म्हणून ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे. मी खरं तर अनेक वर्षापासून राजकारणात नव्हतो. मी केवळ समाजकार्य करीत आलेलो आहे. राजकारणाच्या दृष्टीनं या समाजकारणाकडे मी कधी बघितलेलं नाही. त्याचप्रमाणे कोल्हे गटाची गत 40 वर्ष एकतर्फी सत्ता नगरपालिकेवर आहे. त्याच्यामुळे त्यांचे उमेदवार सुद्धा गेले 40 वर्षापासून कार्यरत होते आणि मी केवळ आशुतोष दादांच्या कामामध्ये जे अडथळे विरोधक आणत होते, ज्या विकास कामांना विरोध करीत होते, त्यामुळे आशुतोष दादांच्या विकासाच्या कामाला साथ देण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या आदेशानं या निवडणुकीत उतरलो होतो. एका बाजूला 40 वर्षाची सत्ता, त्याविरोधात माझा प्रचार फक्त 40 दिवसच झाला. बरोबर 40 दिवस तुम्ही मोजून बघा. 40 वर्ष विरुद्ध 40 दिवस. तरी सुद्धा जे काही मतं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळालेले आहेत किंवा मला मिळालेले आहेत, मला 43,246 मतापैकी 18,094 मतं मिळाली आणि समोरच्या उमेदवाराला 18,503 मतं मिळाले. परंतु सत्तेवर आलेल्या पक्षानं एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे आणि जनतेने लक्षात ठेवली पाहिजे की त्यांना जरी 18,503 मतं मिळालेले असले तरी मला आणि इतर उमेदवारांना मिळून केलेल्या मतांची बेरीज केली तर ती तब्बल 24,357 इतकी होती. म्हणजे सत्ताधारी पक्षाला मिळालेले मतं फक्त 43% आहेत आणि त्यांच्या विरोधात तब्बल 57% मतं आहेत. या 57% मतांचा आदर त्यांनी नगरपालिका चालवताना केला पाहिजे आणि त्यांना मिळालेल्या 18,503 मतामध्ये सुद्धा हे मतं सगळे कमळाचे नाही. माझ्याकडे जी आकडेवारी अजून उपलब्ध झालेली नाहीत त्या छत्रीच्या आणि इतर उमेदवारांची सुद्धा मतं आहेत. इतर जिल्ह्यामध्ये किंवा इतर तालुक्यांमध्ये जे काही कमळ फुललं त्या पद्धतीनं कोपरगावात कमळ फुललेलं दिसत नाही.
आणि जे काही फुललं ते गुंडगिरीच्या जोरावर, ते धनशक्तीच्या जोरावर. आज आशुतोष दादा आणि आम्ही सगळ्या उमेदवारांकडून जो आढावा घेत होतो त्यात या धनशक्तीचा आणि दांडगईचा अनुभव आम्हाला ऐकायला मिळाला. मी ज्या प्रभागात राहतो त्या प्रभागात तर संपूर्ण कोल्हे कुटुंबाला येऊन थांबावं लागलं आणि गुंडगिरी करावी लागली. त्यामुळेच मी पुन्हा सांगतो की हा गुंडगिरीचा सुद्धा विजय आहे. आमचे जे काही 11 उमेदवार निवडून आलेले आहेत त्यांचं नगरपालिकेच्या कामकाजात निश्चितपणे सहकार्य राहील. परंतु नगरपालिकेचं कामकाज हे प्रामाणिकपणे, पारदर्शीपणे ज्या ज्या ठिकाणी होईल त्याच ठिकाणी आमचं सहकार्य राहील. आणि कोपरावच्या विकासाच्या कामात तर आमचं नेहमीच सहकार्य राहील. विरोधी पक्षांनी जो आत्तापर्यंत आशुतोष दादांच्या विकासाच्या कामामध्ये खोडा घालण्याचा प्रयत्न केलेला आहे तसा खोडा आम्ही अजिबात घालणार नाही. विकासाच्या कामाला आम्ही नक्की साथ देऊ. परंतु ज्या ज्या ठिकाणी सत्ताधारी पक्षाकडून चुकीचं काम केलं जाईल त्याला आमचे 11 नगरसेवक हे खंबीरपणे उभे राहतील. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते हे सुद्धा शहरामधून त्याला खंबीरपणे विरोध करतील याची नोंद विरोधी पक्षांनी घ्यावी असं या पत्रकार परिषदेमध्ये माझं सर्वांना आव्हान आहे. आणखी एक बाब मी निदर्शनाला आणून देऊ इच्छितो की या निवडणुकीमध्ये समता या नावाला टार्गेट केलं गेलं. ही निवडणूक काही समता पतसंस्थेची नव्हती, परंतु काही थकबाकीदारांना हाताशी धरून, जे थकबाकीदार गुन्हेगार आहेत, ज्या थकबाकीदारांनी पतसंस्था अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला त्यांना हाताशी धरून विरोधकांनी माझी बदनामी करण्याचा प्रयत्न केला. अर्थात त्यांनी किती बदनामी केली मी ठामपणे सांगू इच्छितो की समताच्या ठेवीदारांचा विश्वास हा आमच्यावर अटळ आहे. आणि थकबाकीदारांवर जे काही आम्ही कारवाई करतो किंवा जी काही वसुलीची कठोर कारवाई करतो ती ठेवीदारांच्या हिताकरता करतो. ठेवीदारांच्या ठेवींचं रक्षण झालं पाहिजे त्याकरता थकबाकीदारांवर आम्ही कारवाई करतो. आणि ती कारवाई याच्या पुढे सुद्धा खंबीरपणे, कठोरपणे, परंतु कायदेशीररित्या चालूच राहील. विशेषतः ज्या पद्धतीच्या पत्रकार परिषदा घेतल्या गेल्या, ज्या पद्धतीचे पत्रकं वाटले गेले, कोपरावच्या राजकारणात खचितच असा कधी प्रसंग आला असेल. शेवटच्या दिवशी सुद्धा माझ्या विरुद्धचे परिपत्रक रस्त्यावर फेकण्यात आले. घरात वाटा ना तुम्ही, रस्त्यावर फेकण्यात आली परिपत्रकं. आणि अशा पद्धतीनं समताला जो बदनाम करण्याचा प्रयत्न केला गेला त्यामधून मला मुद्दाम सांगावंसं वाटतं की समता पतसंस्थेच्या ठेवीदारांना लिक्विडिटी बेस्ड प्रोटेक्शन स्कीमचं अभेद्य कवच आहे. आम्ही त्याला नेहमीच म्हणत आलेलो आहे की समता पतसंस्थेच्या ठेवीदारांना अभेद्य सुरक्षा कवच आहे. आणि त्या सुरक्षा कवचाला कुठे देखील धक्का पोहोचलेला नाही. आजही समता पतसंस्थेच्या 99.28% ठेवीदारांच्या 55 लाख रुपयापर्यंतच्या ठेवी सुरक्षित आहे. ही विरोधकांना आम्ही दिलेली काय म्हणणार त्याला उत्तर आहे. विरोधकांनी आमच्यावर किती जरी टीका केली त्याला ठेवीदारांनीच उत्तर दिलेलं आहे. त्याच्यामुळे समताचं हे अभेद्य सुरक्षा कवच आहे. यापूर्वी खरं तर मला 3 ते 4 वेळा निवडणुकीच्या पराभवाला सामोरं जावं लागलेलं आहे. नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीला मी काही एक व्हिडिओ प्रकाशित केला होता. त्याच्यामधून कसे मला धोके देऊन मला पराभवाला सामोरं जावं लागलं हे तुम्ही सगळ्यांनी ऐकलं असेल. यावेळी जो पराभव झाला, अशा प्रकारची धनशक्ती आणि दंडुकेशाही यापूर्वीच्या कोणत्याही निवडणुकीत मला पाहावयास मिळालेली नाही. परंतु या गुंडशाहीला देखील आम्ही निश्चितपणे पुरून उरणार आहोत. पूर्वी जेव्हा माझा पराभव झाला त्यावेळेस तर माझ्या पाठीमागं मी ज्या पक्षातर्फे निवडणूक लढवायचो त्याचे नेते सुद्धा माझ्या मागे नाही उभे राहिले. परंतु आज आशुतोष दादा आणि काळे कुटुंबीय माझ्या मागं खंबीरपणे उभे आहे. त्याच्यामुळे मला हे जनतेची लढाई, यापूर्वी जसं समाजकारण माझं चालू होतं, आता तर मला काळे परिवाराची साथ मिळाली समाजकारण करायला. तर हे माझं समाजकारण काळे परिवाराच्या माध्यमातून, या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून आणि जनतेच्या पाठिंब्यावर निश्चितच चालू राहणार आहे. सर्वांना पुन्हा एकदा मनपूर्वक धन्यवाद. आता आदरणीय तुमच्यावर विश्वास दाखवला, थोड्याफार मताने तुमचा पराभव झाला. पराभवाची नेमकी कारण आपण काय केली? मी सांगितलं ना
विरोधी पक्षाने जी काही गुंडगिरी केली, जी काही धनशक्तीचा मोठ्या प्रमाणावर वापर केला, इतका वापर कधीही कोपरगावमध्ये झाला नव्हता. त्यामुळे आमचा निसटत्या मतानं पराभव झालेला आहे. मतांची जर तुम्ही आकडेवारी बघितली, माझा पराभव फक्त 0.73 मतांनी झालेला आहे. 1% सुद्धा नाही, 1% सुद्धा मतं मला कमी पडलेली नाही. 0.73 मतं फक्त मला कमी पडले आहेत. परंतु काकांच्या निवाऱ्यातून ज्या पद्धतीचा रिस्पॉन्स काकांना पाहिजे होता त्या पद्धतीचा रिस्पॉन्स तुम्हाला तिथं मिळालेला नाही. निश्चितपणे मिळालेला आहे. नाही, निश्चितपणे मिळालेलं आहे. आमचे तिथले जे उमेदवार होते, जनार्दन कदम, हे कोपरगावातल्या नव्हे, नगर जिल्ह्यातल्या सर्वाधिक मताधिक्यानं निवडून आलेले. परंतु त्या ठिकाणी जो काही प्रचार केला गेला, सगळं कोळे कुटुंबीय त्या ठिकाणी येऊन माझ्या विरोधात प्रचार करत होतो. त्याच्यामुळे मतं कमी जास्त झाली असतील. परंतु निवारावासियांनी आणि प्रभाग क्रमांक 3च्या नागरिकांचे सुद्धा मला या निमित्तानं आभार मानावेसे वाटतात. तर आम्हाला तर इतक्या अदृश्यने दृश्य शक्तीने सुद्धा मदत केलेली आहे. पराग संधानला पाडा म्हणून इतके आम्हाला त्यांच्याच पार्टीतल्या लोकांचे फोन येत होते. त्याच्याबद्दल काही जाहीरपणे न बोललेलं बरं. हं? उत्तर दिलं काकांनी. हं. काका म्हणजे आशुतोष काळे, त्यांना नंतर सुचलं. पराभवाची मुख्य कारण कोणती वाटतात आणि प्रचारात कुठे कमतरता वाटली तुम्हाला? आमच्या प्रचारात कुठेही कमतरता नाही, फक्त धनशक्तीला आणि गुंडगिरीला आम्ही कमी पडलो. कारण आशुतोष दादांची मागणीच ती होती, कोपरगावातली गुंडगिरी कमी झाली पाहिजे, दहशत कमी झाली पाहिजे. त्यांनी नुकतंच आता गेल्या आठवड्यात उपमुख्यमंत्र्यांना आणि मुख्यमंत्र्यांना सुद्धा पत्र त्या बाबतीत दिलेलं आहे. निवारा हा तुमचा बालेकिल्ला आहे, जवळजवळ 45 वर्ष. आता जनाला जे मतं तुम्ही मताधिक्य म्हणता जिल्ह्यात जास्त, तुमच्यात आणि जनाच्या मतामध्ये 502 मतांचा फरक आहे ना. हा जर एवढा फरक पडायचं कारण काय? मी सांगितलं ना, विरोधी पक्ष त्या ठिकाणी येऊन प्रचार असा करत होते. त्यांना माहित होतं जना निवडून येणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. त्या जनाला मतं दिली तरी चालतील, काकाला मतं देऊ नका. माझा काय काय भाषेत त्या ठिकाणी उल्लेख केला गेला. अतिशय लांछनास्पद ही बाब आहे की अतिशय खालच्या पातळीवर जाऊन माझ्यावर त्या ठिकाणी टीका झालेली आहे. हे तुमच्या लक्षात आल्यानंतर तुम्ही काही वेगळं नियोजन केलं नाही? नाही, गुंडगिरीला आम्ही त्या भाषेत उत्तर देऊ शकत नाही. नियोजन आम्ही आमच्या पद्धतीने चांगलं केलं होतं, म्हणूनच मला तिथं मताधिक्य तरी मिळालं ना. त्या ठिकाणी मला मताधिक्य मिळूच नाही असा त्यांचा प्रयत्न होता. आणि जो निवारा परिसर अतिशय शांततेचा परिसर आहे, सुशिक्षित परिसर आहे, सुसंस्कृत परिसर आहे, त्या ठिकाणच्या लोकांना धमकावण्यात आलं, त्या ठिकाणच्या लोकांना गुंडगिरी करण्यात आली. त्याच्यामुळे काही मतं माझी कमी झाली असतील. नोटो, धनुष्यबाण, मशाल आणि अपक्ष या सर्वांचं तुम्हाला काय परिणाम वाटतो तुमच्या मतात? मी सांगितलं ना, आमच्या मताधिक्यावर नाही, या सगळ्यांच्या मताची जर बेरीज केली तर ती जवळपास 24,600च्या वर जाते. आणि निवडून आलेल्या उमेदवाराला 18,503 मतं आहेत. 57% मतं त्यांच्या विरोधात आहेत कोपरगावच्या जनतेची. 57% हे त्यांनी विसरू नये. पराभव झालाय, राजकारणात सक्रियच राहणार का परत आपली संस्था पाहतो? मी जे समाजकारण करत होतो त्याला आता राजकारणाची जोड मिळणार आहे आणि काळे परिवाराची साथ मिळणार आहे. माझं नेहमी धोरण असतं की समाजकारण आधी करायचं, पण आता राजकारणात सुद्धा मी करणार आहे. आपल्याला मतदान करणाऱ्या जनतेला काय तर समाजकारणाच्या माध्यमातून राजकारण करणार आहे. तर माझ्या समाजकारणाला आता काळे परिवाराची साथ मिळणार आहे आणि माझी पण त्यांना मिळणार आहे. जनतेला काय संदेश आहे तुमचा आता यानंतर? जनतेला संदेश हाच की 57% मतदार हे सत्ताधारी पक्षाच्या विरोधात आहेत. तेव्हा जनतेनं या गुंडगिरीला, दडपशाहीला, धनशक्तीला थारा देऊ नये. ज्या काही जनतेच्या तक्रारी असतील त्या त्यांनी आमच्यासमोर मांडाव्यात. त्याला निश्चितपणे आम्ही जनतेला मार्ग काढून देऊ, एवढंच सांगायचं. तर दादा, तुम्हाला शहरासाठी तुम्ही निधी आणलेला आहे, काही रिझर्व आहे वाटतं नगरमध्ये?